पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराजांची 149वी जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री संत गाडगे महाराजांनी दिलेला मूलमंत्र स्वच्छतेचा संदेश अनुसार सर्वप्रथम ग्राम स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ करण्यात आले। गाडगे महाराजांची प्रतिमा सजवून महिला व पुरुष भजन मंडळीच्या सहाय्याने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभा काढण्यात आली। गाडगे महाराजांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री निखिल शहाकर सर, प्रमुख पाहुण्या म्हणून पाटणबोरी येथील सरपंचा सौ दीपालीताई सुरावार, उपसरपंचा विमलताई मंदुलवार तसेच श्री विलास वाघमारे सर, श्री केमेकर सर, भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार, गजानन पानाजवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच त्र्यंबक नगराळे, सत्यविजय करमनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते। समाजातील व पांढरकवडा तालुक्यातील श्री रवी दर्शनवार यांना उत्कृष्ट पत्रकार तसेच झरिजामणी येथील पुरवठा अधिकारी मेघा पारतकर यांना पुरस्कार देण्यात आले। तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक व रेस स्पर्धेत कांस्य पदक संपादन केलेल्या चिरंजीव विराज शहाकार याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले। याप्रसंगी कुमारी प्रवलिका पत्रकार, चिरंजीव आनविक कात्रजवार, कुमारी दीक्षा भोंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पत्रकार यांनी केले। यावेळी परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। दैनिक वार्ता 24 न्यूज यवतमाळ ब्युरो। संत गाडगे बाबा संत गाडगे महाराजांचा जन्म वराड्याचे शेळगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आई बापांनी त्याचे नाव ठेवले डेबू। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली होती। डेबू मामाच्या शेतात खूप कष्ट करू लागला। कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती। काम करायची नीटनेटके आपला हजारा लागेल तो सुंदर दिसली पाहिजे अशी त्यांची काम करायची पद्धत होती। काबड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दर्जे पाहून त्यांचा जीव तुटत होता। जय हिंद, जय भारत।